नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। राज्यातील बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती नावाते शिवडी अटल सेतू सर्वसामान्यांसाठी खुला झालाय। शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पण झाल्यानंतर अटल सेतू शनिवारी 13 जानेवारीच्या सकाळी 8 वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। या सागरी मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झालाय। पहिल्या 2 दिवसातच पुलावरून लाखो वाहने धावली। हा मार्ग शनिवारी आणि रविवारी टोलमुक्त ठेवण्यात आला होता, त्यामुळे वाहन चालकांना चांगलीच पर्वणी मिळाली। मात्र हा सागरी सेतू पाहण्यासाठी अनेक जण वाहने थांबवून येथे विनाकारण गर्दी करतायत। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। वाहन चालकांनी अटल सेतूला पिकनिक स्पॉट बनवल्याचं चित्र आहे। अनेक प्रवासी अटल सेतूवर थांबून सेल्फी आणि फोटो काढत असल्याचं समोर आलंय। या गंभीर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात एकूण 120 वाहनांचं चलान कापलंय। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू खुला झाल्यानं मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता 2 तासांवरून 20 मिनिटांवर आलंय। पुलावरील वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास असल्यानं कोणताही धोका पत्करायचा नाही। मात्र तरीही अनेक जण वाहन थांबवून फोटोशूट करताना दिसतायत। MMRDAनं मुंबई वाहतूक पोलिसांना अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचं आवाहन केलंय। अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या 264 बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। त्याचबरोबर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना देखील पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। मोटर वाहन कायदा कलम 122 आणि 177 कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। वाहन चालकांकडून प्रत्येकी 500 रुपये ते 1,500 रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आलाय। त्याचबरोबर अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून वाहन चालकांनी स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येतंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।